नमस्कार. चला पुन्हा तुमचं एकदा स्वागत आहे माझ्या पियुष आहे चॅनलमध्ये. तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करतोय. आज आहे महाशिवरात्री. महाशिवरात्रीच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. चला मी आता बघा मस्त साबुदाणे बनवते. हे बघा मस्त बटाटे तळले. आमचा पिऊ पण खेळतोय. लाईट गेली, लाईटची वाट बघते मी केव्हा येते का माहिती. बस साबुदाणे ना मी रात्रीच टाकले होते भिजायला मस्त पाण्यामध्ये, एकदम मऊ झाले मस्त. इकडे बाई वाटायचं होतं मला शेंगदाणे आणि मिरच्या, ते राहून गेलं. आता लाईट येईल लगेच थोड्या वेळाने येणार लाईट. आणि इकडे शेंगदाणा बगर करायची ना, साबुदाणा शेंगदाणा टाकले मी याच्यामध्ये. उघडत पण हे बघा बटाटे तेलामध्ये टाकली आहे. लाईट गेली म्हणून मी गॅस बंद करून दिला आता थोडा. आणि इकडे बघा मिरच्या तळल्या मस्त. आणि साबुदाणे हे बगरसाठी वाटायचे होते मला शेंगदाणे, हे वेगळे काढून ठेवले थोडे. बघू आता लाईट येईल तेव्हा करेल. आता लाईटची वाट बघते मी. हे बघा इकडे बगर टाकली मी, लाईट आली, शेंगदाणे वाटले बारीक कुट केला एकदम बारीक. गोड बगर बनवते मी, थोडी मस्त लागते गोड बगर. त्याच्यामध्ये ना दही टाकून शेंगदाणे कूट टाकते मी आता, आणि दही टाकून खायचं. एवढी भारी लागते ना खरंच. मस्त गोड आंबट टाकते, मस्त लागते. होती ती कच्ची अजून बरे. आणि इकडे बघा साबुदाणे टाकले, ते पण होत आहे कच्चे, अजून झाले नाही बरे. कच्चे अजून थोडेसे उगू देते मी 5 मिनटं. चला भाऊ आम्ही आता जेवायला बसतोय. ह्या तुम्ही पण जेवायला. मस्त साबुदाणे आणि बगर बनवली आहे. आम्ही बसतोय आता मस्त. अरे खिडकी उघडी आहे. तेव्हा मस्त साबुदाणे झाले, एकदम भारी झाले साबुदाणे, मस्त मऊ एकदम भारी मस्त. आम्हाला ना तिखट टाकून आवडत नाही, मी मिरच्या वाटूनच घेते. मस्त शेंगदाण्यामध्ये मिरच्या वाटून घेते. शेंगदाणा एकदम भारी असे आवडतं आम्हाला. इकडे बघा मस्त बगर बनवली मस्त. आता ही बगर आहे ना दहीमध्ये खायची, एकदम मस्त लागते. चला मग बा बहिणींनो या जेवायला. आम्ही आता जेवायला बसतो मस्त. साबुदाणे बगर या जेवायला बस. निंबू कापा, निंबू कापा. आमचा पिऊ बघा कसा बसला. या जेवायला शिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सर्वांना. हे बघा आम्ही आता इकडे म्हणजे धीराच्या घरी आलो आम्ही आता. माझ्या धीरचं घर आहे. बघा आधी पिऊ सोरा तिघे जण मस्त गाडीवर बसते खेळताय मस्त. जागा नाही. कपडे बाकी कपडे बाकी लागे. नंतर आम्ही पहिले सवय घेतली ना तो कसं बी लागे. हे बघा आम्ही आता वरती टेरेसवर आलो आहे. माझ्या धीराचं त्यांचं आहे आणि त्यांच्या घरापासून आमचं 5-10 मिनिटाचं अंतर आहे रे फक्त. बस जेवढं आहे बाजूला बाजूची बिल्डिंग दिसते ना तुम्हाला, तिथंच आहे. काही एवढं लांब नाही आहे. आम्ही दुपारी आलो होतो, इथं फिरत आलो होतो ना. म्हणजे आजचा व्हिडिओ नाही आहे, 2-3 दिवसापासून व्हिडिओ आहे, पण टाकून दिला आहे मी.
बघा कसं खेळताय मस्त त्यावरती पी.ओ.पी. सोराबी मस्त. ही माझी देराणी आहे, जाऊबाई म्हणता. तिकडे गावाला देराणी म्हणता, इकडे कसं जाऊ म्हणता देराणीला. कसं वाटतं वरती बेटा? मस्त वाटतं, मजा येते ना.